सर्व मराठी कार्यालयात मराठीतून बोलणं अनिवार्य। मराठी भाषा धोरण अंमलबजावणीबाबत सरकारचं परिपत्रक। मराठीतून न बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार। मुंबई महापालिकेचं उद्या अर्थसंकल्प सादर होणार। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बजेटमध्ये भरीव तरतुदीची शक्यता। मुंबईकरांसाठी विना ड्रायव्हरची पॉड टॅक्सी। मुंबईच्या ट्रॅफिक जॅमवर रामबाण उपाय। येत्या 2 वर्षात धावणार पॉड टॅक्सी। कर्नाटकच्या धर्तीवर लवकरच महाराष्ट्रात सर्वसामान्यांना मिळणार एसटीची प्रीमियर सेवा। सुरक्षित आणि वेळेवर बस सेवा देणाऱ्या प्रीमियम सेवेबाबत राज्य सरकार सकारात्मक। विधानसभा निवडणूक प्रकरणी मुंबई हायकोर्टाची केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्राला नोटीस। 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश। महायुतीचं नवं सरकार सत्तेत आल्यानंतर वर्षा बंगला अजूनही रिकामा। वर्षा बंगल्याच्या पुनर्विकासाचा राऊतांचा दावा। राऊतांच्या दाव्यावर भाजपची टोलेबाजी। धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या चौकशीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून 3 सदस्यीय शासकीय समिती गठीत। 1 आठवड्यात समिती देणार अहवाल। 2023-24 आणि 24-25च्या डीपीडीसीतील निधी वाटपाची होणार चौकशी। राज्यात आरोग्यासंदर्भात नवा कायदा येण्याची शक्यता। मंत्रालयात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। आगामी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन निर्णयाची शक्यता। नवी मुंबईमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार। मोरबे धरणाची मुख्य जलवाहिनी लिकेजमुळे पाणी बंद। पालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन।